बागलांना महान संतदेव मामलेदार यशवंतराव महाराज यासले विनम्र अभिवादन। मी पहिल्यांदा सटाणामय एलशे सटाण्यात परिवर्तनाची लाट येणार। उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे साहेब नाशिक जिल्ह्यातील सटाणा येथे शिवसेनेच्या नगर अध्यक्षपदाच्या उमेदवार सौ हर्षदा पाटील व उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेचे आयोजन करण्यात आले होते। सभेला शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती। या प्रसंगी शालेय शिक्षण मंत्री नामदार दादाजी भुसे देखील उपस्थित होते। यावेळी शिंदे साहेबांनी नागरिकांना सौ हर्षदा पाटील तसेच शिवसेनेचे उमेदवार यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन केले। देव मामलेदारांच्या भूमीत आलो असून त्यांनी घालून दिलेल्या सेवा, सहकार्य आणि समृद्धी या तत्वानुसार सटाण्याचा कारभार शिवसेना सक्षमपणे आणि पारदर्शकपणे करणार आहे, असे त्यांनी यावेळी नमूद केले। 24x7 न्यूज रिपोर्टसाठी मुख्य संपादक उमेश मोरेसह प्रतिनिधी परशुराम आहिरे, सटाणा। बागलांना महान संतदेव मामलेदार यशवंतराव महाराज यासले विनम्र अभिवादन। मी पहिल्यांदा सटाणामय एलशे पहिल्यांदा आलोय। मी मना लाडका भाऊ आणि लाडक्या बहिणीसले मना नमस्कार। सगळ्या लाडक्या बहिणींना माझा नमस्कार, लाडक्या भावांना माझा नमस्कार। खरं म्हणजे 18व्या शतकात सटाणा येथे सरकारी अधिकारी म्हणून कार्यरत असणारे यशवंतराव महाराजांना इथल्या लोकांनी देव मानलं आणि तहसील कचेरीलाच मंदिर बनवलं। असा हा सटाणा या ठिकाणी आहे। अशा देव मामलेदार यांच्या भूमीत मी आलोय, याचा आनंद आहे मला। आणि म्हणून मी मुख्यमंत्री असताना गारपीट जेव्हा झाली तेव्हा आलो होतो पाहणी करायला, आणि तेव्हा देखील सगळे नियम डावलून अटी शर्ती बाजूला ठेवून शेतकऱ्यांच्या मागे सरकार उभं राहिलं, तेव्हा मी मुख्यमंत्री होतो। बंधू भगिनींनो, आज या शहराच्या विकासासाठी परिवर्तनाचा अजेंडा मी घेऊन आलोय। या ठिकाणी आपल्या शिवसेनेच्या लाडक्या भगिनी हर्षदा राहुल बाबा पाटील या आपल्या उमेदवार आहेत। त्यांना भरभरून आशीर्वाद द्या। आणि त्यांच्या बरोबर आपले 20 लोक आहेत ना, 20 लोकांचं पूर्ण पॅनल या सटाणामध्ये उभं राहिले। यामध्ये सुशीला ताई रौंदळ, किरण कर्डीवाल, जयश्री साहेबराव गरुड, अनिल मोठाभाऊ सोनावणे, भूषण सोनावणे, तनुजा किरण नांद्रे, आरिफ शेख कासिम, विद्या उदय सोनावणे, राहुल बाबा दोघं पण आहेत काय रे, राहुल बाबा पाटील, वैशाली निकम, कोमल मोरकर, सागर पगार, रोहिणी ताई सोनावणे, जगदीश मुंडावरे, दीपक नंदाळे, योगिता भामरे, कल्पना मधुकर सोनावणे आणि अनिता विलास सोनावणे, हे सर्व संपूर्ण पॅनल या ठिकाणी तुम्ही उभं केल्याबद्दल मी तुम्हाला मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो। 20 लोकांची आपली टीम आहे, मजबूत टीम आहे ना। काय हळू आवाज केला चालणार नाही, आपल्याला जोरात बोलायला लागेल। सटाणा या ठिकाणी सटाणा आहे ना, मग विरोधक को हटाना आहे ना। मग असं हळू बोलून कसं चालेल? मी रोज 7-8 सभा घेतोय, अजून आवाज बरोबर आहे, ठीक आहे, चाललाय तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे। आणि म्हणून बसून घ्या। इथल्या नगर परिषदेच्या लोगोवर देखील देव मामलेदारांचा फोटो आहे। सेवा, सहकार्य, समृद्धी, विकास हे घोषवाक्य आहे।
परंतु सटाणा नगर परिषदेवर ज्यांची सत्ता होती त्यांनी या घोषवाक्याची माती केली आहे. हे दुर्दैवाने इथं मला सांगावंसं वाटतं. त्यामुळे आपली सटाणा नगर परिषद आज परिवर्तनाची वाट बघती आहे. तुम्हाला काय पाहिजे? परिवर्तन पाहिजे ना, बदल पाहिजे ना, विकास पाहिजे ना. लाडक्या बहिणींना योजना सुरू आहे ती चालू राहिली पाहिजे ना. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो, माझ्या लाडक्या बहिणी, मी प्रत्येक सभेत जातो. पूर्वीचा आणि आताचा फरक पडलेला आहे. लाडक्या बहिणी खूप जास्त प्रमाणामध्ये सभेला असतात. लाडके भाऊही आहेत इकडे, तेही भरपूर आहेत. ही दोन्ही लाडक्या भावाची, लाडक्या बहिणीची ताकद माझे ज्येष्ठ बांधव पण आहेत, शेतकरी बांधव आहेत. हे सगळे लोक एकत्र येऊन या ठिकाणी परिवर्तनाची वाट शोधायला आले. आणि म्हणून तुमची ही आलेली इथं बसलेली लाट आणि 2 तारखेपर्यंत जे तुम्ही कामाची लाट उभी करणार आहात, ही लाट विरोधकांची वाट लावल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून मी आपल्याला विनंती करायला आलोय, ही विकासाची लाट जी आहे, या सटाण्याची जनता 100 नाही 200% शिवसेनेच्या पाठीशी आहे या विचारावर. आणि म्हणून सटाण्याच्या इतिहासात पहिल्यांदाच शिवसेना धनुष्यबाण हातात घेऊन भक्कमपणे पॅनल उभं केलेलं आहे. आणि म्हणून हा धनुष्यबाण जो आहे, हा धनुष्यबाण लाडक्या बहिणींचा आहे, लाडक्या भावांचा आहे. हा धनुष्यबाण शेतकऱ्यांचा आहे, हा धनुष्यबाण कष्टकऱ्यांचा आहे, हा धनुष्यबाण विकासाचा आहे. आणि हा